फीस लागत नाही एकाही रुपयाची। जिल्हा परिषद शाळा आपुल्या हक्काची, फीस लागत नाही इथं एकाही रुपयाची, अशी ही आपली शाळा जिल्हा परिषद शाळा। अहो जिल्हा परिषद शाळा आपुल्या हक्काची, फीस लागत नाही एकाही रुपयाची। आणि हे महत्व पटवून देण्यासाठी गुरुजी आले आपल्या दारी दारी हो। हे सर्व गुरुजन वर्ग तुमच्या दारी आलेले आहेत, तुमच्या दारात आले, तुमच्या अंगणात आलेत। का आलेत? गुरुजी आले आपल्या दारी दारी हो। घेऊन या शिक्षणाची वारी, गुरुजी आले आपल्या दारी दारी हो। घेऊन या शिक्षणाची वारी, गुरुजी आले आपल्या दारी दारी हो। घेऊन या शिक्षणाची वारी, गुरुजी आले आपल्या दारी दारी हो। घेऊन या शिक्षणाची वारी, गुरुजी आले आपल्या दारी दारी हो। घेऊन या शिक्षणाची वारी, गुरुजी आले आपल्या दारी दारी हो। घेऊन या शिक्षणाची वारी, गुरुजी आले आपल्या दारी दारी हो। घेऊन या शिक्षणाची वारी। ताई दादा अक्का सांगतो तुम्हा ऐका, ताई दादा अक्का सांगतो तुम्हा ऐका। काय सांगता? सीबीएसई पॅटर्न घेऊन आलोय बरं का, सीबीएसई पॅटर्न घेऊन आलोय बरं का, सीबीएसई पॅटर्न घेऊन आलोय बरं का। हो ताई दादा अक्का सांगतो तुम्हा ऐका, ताई दादा अक्का सांगतो तुम्हा ऐका। सीबीएसई पॅटर्न घेऊन आलोय बरं का, सीबीएसई पॅटर्न घेऊन आलोय बरं का। ऐका मंडळीनो, काय घेऊन आलेले आहेत गुरुजी तुमच्या सोबत? या शिक्षणाच्या वारीच्या निमित्तानं आम्ही तुम्हाला सांगायला आलेलो आहोत की आजपर्यंत हा आपला पालक वर्ग माझ्या मुलाला सीबीएसई शाळेमध्ये शिकवायचे, आयसीएसई शाळेमध्ये शिकवायचे, इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकवायचे म्हणून जिल्हा परिषदचा विद्यार्थी बाहेरच्या शाळेत नेत होता। पण आपल्याला माहितीच तो सांगतो, या वर्षीपासून महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदचा पहिलीचा अभ्यासक्रम सीबीएसई पॅटर्न वरती बसवलेला आहे आणि पुढच्या वर्षापासून दरवर्षी दुसरी तिसरी चौथी दरवर्षी आपल्याकडे सीबीएसई पॅटर्न नुसार अभ्यासक्रम येणार आहे। म्हणून आम्ही हे सगळ्या गुरुजी मंडळी तुम्हाला सांगायला आणि विनंती करायला आलेलो आहोत की आपलं मूल हे जिल्हा परिषद शाळेमध्ये टाका। का टाका? तर तिथं फीसही लागत नाही आणि सीबीएसई पॅटर्न सुद्धा आपल्या जिल्हा परिषद शाळेत आलेला आहे। म्हणून आपण सर्वांनी या गुरुजींची विनंती ऐकावी आणि आपल्या मुलाला सीबीएसई शाळेमध्ये टाकावं। म्हणून पुढे शाहीर ताई दादा अक्का सांगतो तुम्हा ऐका, ताई दादा अक्का सांगतो तुम्हा ऐका। सीबीएसई पॅटर्न घेऊन आलोय बरं का, सीबीएसई पॅटर्न घेऊन आलोय बरं का, सीबीएसई पॅटर्न घेऊन आलोय बरं का। गुरुजी आले आपल्या दारी दारी हो, गुरुजी आले आपल्या दारी दारी हो। घेऊन या शिक्षणाची वारी, वारी गड्या घेऊन या शिक्षणाची वारी, घेऊन या शिक्षणाची वारी। हा गुरुजी आले आपल्या दारी दारी हो, गुरुजी आले आपल्या दारी दारी हो। घेऊन या शिक्षणाची वारी, वारी गड्या घेऊन या शिक्षणाची वारी, वारी गड्या घेऊन या शिक्षणाची वारी। पुढं काय म्हणतोय? शिक्षण आम्ही देतो मातृभाषेतून, शिक्षण आम्ही देतो मातृभाषेतून।
शिक्षण आम्ही कसं देतो तर मातृभाषेतून देतो. कोणती भाषा आहे रे मातृभाषा आपली मुलांना सांगा बरं? मराठी. मातृभाषा नाव फार सुंदर आहे. सगळ्यांना सगळ्यात जवळची आणि आवडती वाटणारी ती आपली माता असते, आई. आईच्या मुखातून जी भाषा बोलली जाते त्याच भाषेतून आम्ही शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या मुलांना शिक्षण देतो. म्हणून जिल्हा परिषदच्या शाळेचं ज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. जेवढी आई आपल्या लेकराला लळा लावते तेवढी ही मातृभाषा आपल्या विद्यार्थ्याला शिक्षणासाठी लळा लावते. येणाऱ्या काळामध्ये सर्व अभ्यासक्रम हे मातृभाषेतून होणार आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार भारत सरकारने असं जाहीर केलेलं आहे की विद्यार्थ्याचं ज्ञान हे फक्त आणि फक्त मातृभाषेतून पक्क होतं. म्हणून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त आग्रह करू लागलेला आहे की आपल्या विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिकवा. आम्ही मातृभाषेतून शिकवतो याचा अर्थ कच्चं ज्ञान देत नाही, तर आम्हीही या ठिकाणी सीबीएसई पॅटर्नवर आधारित अभ्यासक्रम आणलेला आहे, जो की दिल्ली लेवलचा जो अभ्यासक्रम होता. पूर्वी लोक म्हणायचे जिल्हा परिषद शाळेचा अभ्यासक्रम फार छोटा आहे, इंग्रजी शाळेचा अभ्यासक्रम फार मोठा आहे. म्हणून शासनाने या वर्षीपासून आपल्या सगळ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये सीबीएसईचा अभ्यासक्रम आणला. पण तो कशातून आणला? मातृभाषेतून आणला. आणि जो विद्यार्थी आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेतो त्याचं ज्ञान हे चिरकाळ टिकणारं असतं. चिरकाळ म्हणजे आजन्म टिकणारं असतं. म्हणून आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण जिल्हा परिषदची शाळा पहिली चॉईस करावी. म्हणून शाहीर पुढे काय सांगतात आता आणखी ऐकूया. शिक्षण आम्ही देतो मातृभाषेतून, मातृभाषेतून चिरंकाळ राहते लेकराच्या ध्यानी. शिक्षण आम्ही देतो मातृभाषेतून, चिरंकाळ राहते लेकराच्या ध्यानी. गुरुजी आले आपल्या दारी दारी हो, गुरुजी आले आपल्या दारी दारी हो. घेऊन या शिक्षणाची वारी, वारी देवा घेऊन या दारी दारी हो. घेऊन या शिक्षणाची वारी, घेऊन या शिक्षणाची वारी. जिल्हा परिषद शाळा आपल्या हक्काची, जिल्हा परिषद शाळा आपल्या हक्काची. आपल्या हक्काची शाळा कोणती आहे तर जिल्हा परिषद शाळा आहे. तुम्ही जेवढ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये हक्क गाजू शकता तेवढं इतर शाळेमध्ये गाजू शकत नाही. उद्या तुमच्या विद्यार्थ्यांच्या जातीचं सर्टिफिकेट काढायचंय, प्रवेश निर्गमचा उतारा पाहिजे, कुठल्या तरी वर्षी शिष्यवृत्तीसाठी मार्क मेमो पाहिजे, तर आपल्या हक्काचा गुरुजी हा आपल्याला जिल्हा परिषद शाळेमध्येच मिळतो, ना की बाहेरच्या शाळेमध्ये तुम्ही हक्क गाजू शकत नाही. म्हणून शाहीर म्हणतात की जिल्हा परिषद शाळा नुसती हक्काची नाही तर त्या ठिकाणी फीस सुद्धा लागत नाही. किती रुपयाची लागत नाही फीस? 1ही रुपयाची फीस लागत नाही. एवढी फुकट शिक्षण देणारी आणि उच्च दर्जाचं शिक्षण देणारी शाळा आपल्या गावातल्या जिल्हा परिषदची आहे. म्हणून मंडळींनो, ही वारी म्हणजे काय तुमच्यासाठी मनोरंजनासाठी आलेली नाही. तुमचा आनंद त्या ठिकाणी निव्वळ मनोरंजन करावं जसं आपण भजन कीर्तन आयोजन करतो असं काही नाही. या वारीमध्ये जे तुम्हाला गीतं ऐकायला मिळणार आहेत ते गीतं शिक्षकांच्या तळमळीतून तयार झालेली आहेत, त्यांच्या आपसूक हृदयातून तयार झालेले ते शब्द आहेत. एका एका शब्दामध्ये एवढी ताकद आहे की मंडळींनो, तुम्हाला या प्रबोधनाच्या माध्यमातून आम्ही विनंती करतोय की आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या गावच्या हक्काच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये अवश्य टाकावं आणि आपल्या विद्यार्थ्याचं आयुष्य उज्ज्वल घडावं. म्हणून वारी पुढे काय सांगते ऐकूया. जिल्हा परिषद शाळा, जिल्हा परिषद शाळा, जिल्हा परिषद शाळा, जिल्हा परिषद शाळा आपल्या हक्काची. फीस लागत नाही काही रुपया, फीस लागत नाही काही रुपयाची, फीस लागत नाही काही रुपयाची. गुरुजी आले आपल्या दारी दारी हो, गुरुजी आले आपल्या दारी दारी हो. घेऊन या शिक्षणाची वारी, हो हो, घेऊन
वारी घेऊन या शिक्षणाची वारी घेऊन या शिक्षणाची वारी